इंस्टाग्राम वरती पण अप्रूव्ह कर. आलं नाही अजून. येईल आत्ताशी मी. रिक्वेस्ट टू जॉईन येत नाही. बघ ऑप्शन येईल. आली काय? हॅलो रिया, हॅलो टिना. Okay, so good evening, one and all. I am founder of Philosophy. So today we come up with this live session, which is Super Sunday Live. Uh, the purpose of the Super Sunday Live is basically that we would be getting one of our client on board for the live session, and they would be just explaining us about their business and also how Wow deliveries are helping them into their logistics and helping their business grow. So today, being at a first live session, we have Miss Sonali Kesarkar on board. She is basically our manager, or probably you can say a face behind Wow Deliveries, who usually operates in and out about the deliveries of Wow. Uh, the purpose of her calling live today is that she have come from a delivery executive and then managing all of the operations of Wow Deliveries. So she would be sharing her experience earlier as a Wow delivery executive, how the society took it in a positive or negative way, and then slowly, how she happened to manage and came on the board as the manager of Wow Deliveries. So let us hear from Miss Sonali. So, हा सोनाली, एकदम बिंदास हो, काही नाहीये, टेन्शन नाहीये, सगळे आपलेच आहेत. सो थोडं स्टार्टिंगला तुझ्याबद्दल सांग की तुझं आधी प्रोफेशन काय होतं, तू कुठे जॉबला होतीस, म्हणजे तू शेफ, पेस्ट्री शेफ आहेस, सो ते कसं काय आहे सांगशील? येस. माय सेल्फ सोनाली प्रवीण केसरकर. मी वाव डिलिव्हरीज जॉईन करण्याआधी ग्रँड हयात हॉटेलमध्ये ॲज अ पेस्ट्री शेफ म्हणून इंटर्नशिप करत होती. ओके, सो मी सांगते की सोनाली हे वाव डिलिव्हरी जॉईन करायच्या आधी बेसिकली एक पेस्ट्री शेफ होती आणि ग्रँड हयातला पेस्ट्री शेफ होती. आणि त्यानंतर जसं सगळ्यांना माहिती आहे की कोरोनाच्या काळात सगळंच बंद होतं, सो तिचे टीचिंग्स पण बंद होते आणि त्यावेळेस तिने बहुतेक वाव डिलिव्हरीज ची ऍड वगैरे पाहिली असावी आणि मग ती आपल्याकडे जॉईन झाली आहे. सो मला त्याबद्दल सांगशील का की तुला ऍडव्हर्टाईज कशी दिसली किंवा तुला वाव डिलिव्हरीज जॉईन करायचं हे कसं सुचलं? ट्रेनिंग स्कूलचा नंबर माझ्याकडे ऑलरेडी सेव्ह होता अँड इंस्टाग्रामला मी पेज फॉलो केलेला. आय थिंक जेव्हा तुझ्याकडे वॅकन्सी होती तेव्हा तू पोस्ट टाकलेली. ती पोस्ट बघून मी तुला कॉल केलेला. ती पोस्ट बघताच माझ्या डोक्यात एक आलेलं की जस्ट एक युनिक आहे, मला इन्कम सोर्स तर पाहिजेच होता. प्लस ती एक युनिक आयडिया वाटली की डिलेवरीच्या बाबतीत खूप ऐकलेलं की स्विगी झोमॅटो आपल्या घरी येतं, जातं, ॲमेझॉन आहे तसं. सो हे काहीतरी जरा वेगळं होतं. मला जस्ट ते ट्राय करायचं होतं की नक्की काय आहे. सो त्या प्रकारे मी तुला कॉन्टॅक्ट केला आणि आली इंटरव्ह्यूसाठी फर्स्ट डे.
सो मला बेसिकली सोनालीचा पहिला इंटरव्ह्यू आठवतोय की ती आली होती, तिने मला कॉल केला होता की मी येते आहे इंटरव्ह्यूसाठी, सो काही डॉक्युमेंट्स वगैरे लागतील का. आणि आधी वाव डिलिव्हरीज अगदीच नवीन होतं आणि सगळ्यांना माहिती आहे की आधी फक्त आपण विमेनसाठी ओपन ठेवलं होतं. सो तेव्हा ती आत आली. पहिलं तर मला असंच झालं की अरे आपण रिक्रुटमेंट मुलीसाठी ठेवली आहे आणि मुलगा कुठून आला. पण नंतर मग तिने तिचं कुठचं तरी आय गेस लायसन्स की काहीतरी दाखवलं होतं, एवढं पण आठवत नाहीये. आणि त्याच्यावरून मग आमचा इंटरव्ह्यू सुरू झाला. सो मला आठवत आहे की तेव्हा ती म्हणाली होती की ती अगदी 2-3 महिन्यासाठी एक जॉब शोधते आहे, नंतर तिचं ते स्कूलिंग परत स्टार्ट होणार आहे पेस्ट्रीचं. सो मला विचारायचं आहे तुला की तू कसं माइंड चेंज केलंस, म्हणजे वाव डिलिव्हरीज मध्ये तू आलीस आणि आपलं जसं ठरलं होतं की 2 महिनेच तू जॉईन होणार. सो मग तुला काय म्हणजे मोटिवेशन मिळालं किंवा तुझ्या डोक्यात काय होतं की तुला पुढे कॅरी फॉरवर्ड करावं, म्हणजे करायची इच्छा झाली. 2 महिन्यासाठी मी सांगून तुझ्याकडे आली, डिलिव्हरी स्टार्ट केल्या. एक्सपिरियन्स एक वेगवेगळा, प्रत्येक स्टेजवर मला वेगवेगळा येत येत होता क्लायंट्सकडून, प्लस तुझ्या हाताखाली काम करून. अ, माझं ग्रँड आहे पण ते लवकर चालू होणार नव्हतं. सो मी म्हटलं अजून थोडे 2 महिने थांबून बघूया की नक्की काय आहे. सो मी थांबली आणि ते कंटिन्यू केलं. डिलिव्हरी स्टार्ट केल्या. पहिले तरी मला आठवतं की एक 6 मंथ तरी कंटिन्यू डिलिव्हरीजच करत होती. मग त्या डिलिव्हरी बोरिवलीला असल्या तरी, कुठेही असल्या तरी, आधी मी पार्ट टाईम म्हणून जॉईन केला. त्यानंतर मी तिला सांगितलं की मी फ्री आहे, मॉर्निंगसाठी सुद्धा येऊ शकते. एक तुझ्याकडे बघून एक चांगलं मोटिवेशन मिळालं की ह्यातून हा एक्सपिरियन्स नक्कीच मिळतो की जे सॅटिस्फॅक्शन किंवा जी स्माईल ऑफिसमध्ये बसून एखाद्या एसी खाली नाही भेटू शकत, ती या फील्डवर्कमध्ये भेटू शकते. एक्झॅक्ट. कारण एखाद्या क्लायंटकडून 2 शब्द किंवा आपण जेव्हा डोर नॉक करतो, ती क्लायंट बाहेर येते, त्यांच्या फेसवरची स्माईल, हा दिवस एकदम स्टार्ट म्हणजे चांगला चालू होतो. जो सकाळचा दिवस असतो ते एंडपर्यंत. ओके, सो ह्याच्यावरूनच मी तुला विचारेन की आधी तू आपण डिलिव्हरी एक्झिक्युटिव्ह म्हणून होती, जसं आता तू मेन्शन केलंस की तू 6 महिने थ्रू आउट डिलिव्हरीज, म्हणजे मॉर्निंग 10 टू रात्री 10 पर्यंत तू डिलिव्हरीज करायचीस, बरोबर. सो तेव्हा तुला कस्टमर्सनी कसं ट्रीट केलं, म्हणजे आता इनिशियली माझ्यासाठी पण नवीन होतं, कारण तू बघितलं असेल तर मी पण कधी कधी डिलिव्हरीजला तुमच्यासोबत बाहेर पडायचे. पण सोसायटीने कसं अग्री केलं की म्हणजे एक फिमेल डिलिव्हरी पर्सन जाते आहे, सो त्यांचं कसं ट्रीटमेंट कशी होती, चांगली होती, वाईट होती किंवा सपोर्टिव्ह होते, कसं काय. अर्धे क्लायंट्स सपोर्टिव्हच होते, अर्ध्या क्लायंट्सकडून नेगेटिव्ह वाईब्स पण आले की म्हणजे मुलगी आहेस, शिकलेली आहे, सो हे काय करतेस वगैरे, चांगला जॉब मिळू शकतो, अशा सगळ्या गोष्टी शिकण्यात आल्या. प्लस अशी काही क्लायंट्स आहेत ज्यांनी खूप चांगलंच समजून सुद्धा घेतलं आणि ट्रीट सुद्धा केलं. प्लस काही काही वेळेला असं होतं की कोणतरी सरप्राईज पाठवतं आणि आपण घेऊन जातो, आपल्याकडे काही इन्फॉर्मेशनच नसते. त्यावेळेला क्लायंटचा दरवाजा ठोकला की ते 1000 क्वेश्चन करून आपल्याला हे करतात. प्लस मग ते होतं, मग तिथे थोडाफार वर खाली शब्दांमध्ये होतंच. सोसायटीतला रिस्पॉन्स होता बऱ्यापैकी, खूप छान होता, आत्ताही खूप आहे. ग्रेट. सो आता आपण वळूयात ऑपरेशन्सकडे, म्हणजे आता तू वाव डिलिव्हरीचे ऑपरेशन्स पूर्णतः हँडल करतेस. सो जेव्हा आता फर्स्ट इयर अॅनिव्हर्सरी कंप्लीट झाली आपली आणि तुला एक वाव डिलिव्हरीचा मॅनेजर म्हणून आपण घोषित केलं, सो तेव्हाची तुझी फिलिंग काय होती, म्हणजे तू जॉईन केलं होतंस वाव डिलिव्हरी एक्झिक्युटिव्ह म्हणून आणि 2 महिनेच तू थांबणार होतीस, जे दोघींना सुद्धा माहिती आहे, पण ते 2 महिन्यांचे 1 इयर कम्प्लीट आपण एकत्र आहोत. आणि सो ती फिलिंग तुझी कशी होती, शेअर करशील का. नक्कीच. ते अॅनिव्हर्सरी असल्यामुळे पोस्टिंग चालू होते की जस्ट एक सेलिब्रेशन वगैरे, काय प्लॅनिंग्स वगैरे चालू होते. रात्री 1 वाजता एका मैत्रिणीचा मेसेज आला की अमृताची पोस्ट बघितलीस का. त्यानंतर मी इंस्टाग्राम ऑन केलं आणि तेव्हा जी पोस्ट बघितली, माझ्याकडे शब्द नाही आहेत त्यावेळेला सुद्धा, माझ्या डोळ्यात फक्त आनंदाश्रू होते. म्हणजे मला माहीतच नव्हतं की असं काही घडू शकतं. हां, एवढं माहीत होतं की मी सांभाळते, माझ्यावर रिस्पॉन्सिबिलिटी दिली आहे, तुझा विश्वास आहे. पण अशी काही पोस्ट म्हणून डिक्लेअर होऊन मी पूर्ण सोशल मीडियावर फेमस होईल हे कधीच वाटलं नव्हतं.
सो त्यामुळे तो खूप मला ते शॉकेबल होता. कधी डोक्यात आलं की मी हे करणारच होती, पोस्ट तर करणारच होती. पण दुसरं होतं की जसं तुम्ही मला सरप्राईज दिला की 1 इयरचा अॅनिव्हर्सरी केक घेऊन घरी वगैरे आलात. सो मी म्हटलं की जर तुम्ही सरप्राईज देऊ शकता तर मग हे मी पण सरप्राईज करू शकते. सो दुसरा प्रश्न आहे की आज जेव्हा डिलिव्हरी सांभाळते, म्हणजे आता फोनवरती तू ऑपरेट करतेस बरोबर, तुला कॉलिंग्स वगैरे येतात कस्टमर्सचे. सो तेव्हा लोक तुला कसे म्हणजे कसे ट्रीट करतात की त्यांची डिलिव्हरी झाली की ऑब्व्हियसली ज्यांचे डिलिव्हरीज लवकर होत असतील ते आपल्याला पॉझिटिव्ह रिव्ह्यूज देतात. पण जेव्हा एका कस्टमरला लेट होत असेल किंवा ते तेवढा टाइम पर्यंत पोहोचत नसेल, सो तेव्हा कस्टमर समजून घेतात का? 50% लोक समजून घेतात. काही क्लायंट्स आहेत ज्यांच्याकडे खूप पेशन्स आहेत. ते समजून घेतात. जर त्यांना आपण रिझन दिलं की मॅम पाऊस आहे, त्यामुळे रायडर फोन उचलत नाही, तो गाडीवर आहे, आम्ही फोन नाही करू शकत, येतच असेल, नवीन रायडर आहे, अननोन एरिया, त्या काही गोष्टींमध्ये काही समजून घेतात. पण काही क्लायंट्स असे असतात की ते पुन्हा डोक्यावर बसतात की एवढे कॉल येतात की मला अक्षरशः कधी कधी वाटतं फोन स्विच ऑफ करावा. खूप हे करतात ते लोक, ओरडतात वगैरे, काही वाईट असं बोलत नाही. काही काही वेळेला काही क्लायंट्स मेंटल विंटल काय नॉनसेन्स वगैरे सुद्धा होऊन जातात. पण काही काही वेळेला क्लायंट्स आहेत तसे. दोन स्पेसिफिक क्लायंटची मी नावं मेन्शन करू शकते. एक नक्की. नूतन शिरोडकर म्हणून आहेत, जे शिवाजी पार्कला स्टे करतात. त्यांचा केक मिनिया म्हणून आहे. त्या खूप म्हणजे माझा 1 इयरचा एक्सपिरियन्स आहे. त्यांच्याकडे एवढे पेशन्स आहेत की मी आजवर असा व्यक्ती बघितला नाही. त्या कधीच नाही बोलत नाही. त्यांची आजची डिलिव्हरी त्यांना म्हटलं की मॅम उद्या जाईल चालेल का? हो चालेल. कधीच नाही. इव्हन त्यांच्याकडे जरी पार्सल घ्यायला तरी त्या प्रेमाने एकच बोलतात, हळू घेऊन जा. बस. ह्या पलीकडे त्यांचं काहीच नसतं. सेकंड क्लायंट कमल करची, जे भोईवाड्यात आहेत. अ, त्यांचं आणि आय माझं तर होप ते टॉम अँड आज लाईव्ह जेरीवाला नातं सेशन आहे. बघत असतील. त्यांचं आणि माझं तर टॉम अँड जेरीवाला नातं आहे. प्रॉपर नुसती भांडणं असतात. माझा रायडर लवकर गेला की मी भांडते की तुमचं रेडी नाही. त्यांचं रेडी झालं आणि माझा रायडर नाही पोचला की त्या माझ्याशी भांडत असतात. पण त्याही खूप वेळेला खूप छान प्रकारे त्यांनी मला समजून घेतलंय. प्रत्येक वेळी हे केलंय. कधी सांगितलं मॅम नाही, एंड मोमेंटला सांगितलं मॅम नाही होणार, रायडर नाही पोचू शकत आहे, तरी सुद्धा त्यांनी कधीच जास्त हे नाही केलं. म्हणजे असं तोडून नाही बोलले. नेहमी आपलं म्हणून त्यांनी ह्या दोन्ही क्लायंट्सने खूप समजून घेतलं. ओके. सो आता पुढचा प्रश्न असा असेल की मी तुला मॅनेज करते, म्हणजे तू रिपोर्ट करताना तू सगळं इन अँड आउट तू मला रिपोर्ट करतेस. तसंच तुझ्याकडे एक मोठी जबाबदारी आहे जे रायडर्सना सांभाळायचं आहे. सो तुला रायडर्स कडून म्हणजे कसा फीडबॅक काय येतो की त्यांना आवडतं डिलिव्हरी जॉब, किंवा आताचे हल्लीचे यंगस्टर्स जर बघशील की ते खरंच काम करण्याच्या साठी लढत असतात की जाऊ दे म्हणून काम ढकल करत असतात? नाही, आतापर्यंत असं जोही एम्प्लॉई आपल्या वाव डिलिव्हरीजमध्ये आलाय, तर प्रत्येकाने तेवढीच मेहनत घेतली आहे. जेवढी मी त्यांच्या मागे असते, तेवढेच ते लोकं सुद्धा प्रत्येक डिलिव्हरी टायमिंगमध्ये पोहोचवायला आणि टायमिंगमध्ये क्लायंटकडे जायला, किंवा एखाद्या क्लायंटने काही रिस्पॉन्स दिला की ते सांगायला, तेही तेवढेच एक्सायटेड असतात आणि एकदम मनापासून ते लोकं म्हणजे काम करतात. प्रॉपर जी मेहनत हवी तशीच ते लोकं करतात. एक टाईमपास म्हणून तरी अजून कोणता एम्प्लॉई असा मी बघितला नाही आहे. ओके. ओरडू काही झालं तरी चांगला रिस्पॉन्स त्यांचा नक्कीच येतो. अच्छा, आता शेवटचा प्रश्न मी असा विचारेन की आत्ताच्या जनरेशनला म्हणजे डिलिव्हरी जॉबचा, म्हणजे आता मॅक्झिमम आपण बघतोय की बऱ्याच लोकांचे जॉब्स गेले आहेत. पण आता तू आणि मी जेव्हा इंटरव्ह्यूज घेतो तेव्हा पण खूप वेळा असं म्हणजे ऑब्झर्व केलं आहे आपण की डिलिव्हरी जॉबचं मग त्यांना एकदम टाइम लिमिटच लागतो. मग एवढ्या वेळात येणार, तेवढ्या वेळात जाणार. अगदी ऑफिस वर्क जसं असतं तसं ते लोक आपल्याकडे बघतात. सो आजच्या जनरेशनला जे फ्री घरी बसले आहेत आणि ज्यांना एक म्हणतो आपण की एक पॉकेट सॅलरी म्हणतो ना, की त्यांना खर्चासाठी काहीतरी पैसे हवे असतील, सो त्यांनी आपल्या डिलिव्हरीच्या जॉबकडे कसं बघावं आणि जॉईन का करावं? तुला काय वाटतं? एक इन्कम म्हणून हा जॉब, डिलिव्हरीचा जॉब हा चांगलाच आहे. बिकॉज कसं असतं, ऑफिस वर्क कसं असतं, 10 ते 6 टायमिंग असला तरी 6 नंतर आपण जेव्हा घरी जातो, आपल्याकडून एखाद्या एक्सेलमध्ये एखादी एंट्री बाकी राहते.
तेव्हा तो आपला बॉस आपल्या फोन किंवा व्हॉट्सअप ग्रुपवर मेसेज करून विचारतो की आज हे अपडेट नाही आहे, ते अपडेट नाही आहे. बट डिलिव्हरीचं कसं आहे, तुम्ही 10 ते 6 जे कराल त्यानंतर तुम्ही घरी गेलात की तुम्हाला आम्ही कोणताच क्वेश्चन करत नाही की तू इथेच गेलास का, ह्यांनीच पैसे दिले का नाही. जेव्हा तुझा जॉबचा टायमिंग असणार त्याच वेळेला आम्ही विचारतो की कसं काही आहे. इन्कम म्हणून सुद्धा एक चांगलं आहे. प्लस डिलिव्हरी जॉब करून आपल्याला इतर कामं कधी इन केस फॅमिली इमर्जन्सी असेल किंवा काही असेल तर ते आपल्याला पटकन जाताही येतं. ऑफिसमध्ये आपल्याला आधी इन्फॉर्म करावं लागतं किंवा काही गोष्टी असतात. तर त्यामुळे खूप प्रॉब्लेम्स होऊ शकतात. ओके. सो आता अजून एक प्रश्न माझ्या डोक्यात आला की कालच आपण संध्याकाळी बोलत होतो की तुला काल परत फोन आला होता ग्रँड हयात मधून की तुझं क्लासेस परत सुरू होत आहेत आणि तू पटकन मला बोलून गेलीस की नाही, मी त्यांना सांगितलंय की मी एका जॉब वरती जॉईन झाली आहे, सो तुम्ही माझं नाव काढा. सो नाही बोलण्याआधी तू विचार केलास का की आपण वाव डिलिव्हरीज मध्ये आहोत पण एक आपली दुसरी अपॉर्च्युनिटी पण हातातून चालली आहे, किंवा तुला काय असं मोटिवेट झालं की त्यांना डिरेक्टली तू नाही बोललीस आणि माझ्यावरती किंवा वाव डिलिव्हरीज वरती विश्वास ठेवलास? काल मला जसं तू बोलतेस तसा फोन आला. मी थोडा विचार केला. आधी मी त्यांना म्हटलंही की मी माझ्या घरी पॅरेंट्सशी बोलून तुम्हाला कळवते सुद्धा. पण त्यानंतर सुद्धा मी लगेच त्यांच्या त्याच सेकंदला त्यांना उत्तर दिलं की नाही म्हणून सांगा. मला नाही जमणार कारण मी जिथे आहे तिथे माझं खूप व्यवस्थित चाललं आणि खूप छान आहे. कारण इथे कसं आहे की काहीतरी गोष्टी मला शिकायला भेटतात. लाईक एक जर बिझनेसच्या ह्याने विचार केला तर एक तुझ्याकडून बिझनेस सुद्धा शिकायला भेटतोय. प्लस सोसायटी मधली लोक कशी आहेत किंवा क्लायंट कसे आहेत किंवा कोणाला कसं आपण ट्रीट केलं पाहिजे ह्या सगळ्या गोष्टी मला इथे शिकायला भेटतात. आणि एक नवीन नवीन दररोज मला एक प्रॉब्लेम आला तरी एखाद्या त्यातून उभं राहायचं कसं हे मला जमतं. हेच जर मी ऑफिस वर्क किंवा माझ्या हॉटेलला जॉईन करू तर तिथे काही नसणार. कारण तिथे कसं आहे, मी एखाद्या प्रॉब्लेम आला तरी मला 4 लोक येऊन मदत करणार. पण इथे मी एकटीच आहे किंवा तूच आहेस, तुला मला मदत करशील आणि तू मला हेल्प करणार. आपलं एवढंच चाललंय. आणि एक रिस्पॉन्सिबिलिटी अंगावर पडते म्हणून स्वतःहून काहीतरी करायची अजून ताकद निर्माण होते आपल्यामध्ये. ग्रेट ग्रेट. सो मी पण जे कोण व्ह्युअर्स बघत आहेत त्यांना पण सांगेन की आज मी बिंदास बाहेर पडते किंवा विमेन ऑन व्हील्स आणि वाव डिलिव्हरीज हे दोन्ही सांभाळायला कधी कधी थोडं प्रेशर येतं, पण मी ब्लाइंडली वाव डिलिव्हरीज हे सोनालीवरती म्हणजे टाकून जाते असं पण म्हणू शकतो आपण. की कारण एक तो विश्वास आहे की काही झालं तरी नीट चालणार आहे. आता आपण ऍप पण डेव्हलप करतो आहोत आणि खरं सांगायचं तर तिचे फीडबॅक्स एवढे मला मिळतात किंवा लर्निंग्स मी पण खूप तिच्याकडून दररोज शिकत असते. किंवा दररोज रात्री आमचं थोड्या वेळ का होईना 5-10 मिनिटाचं बोलणं असतं की आजचा दिवस कसा गेला किंवा आजचे कोणते क्लायंट्स म्हणजे त्रासदायक होते किंवा चांगले होते, कोणाचे पेमेंट्स वगैरे बाकी होते, अप टू डेट सगळं आहे. आणि जे म्हणू की आज वाव डिलिव्हरीज 1 वर्षाची जी जर्नी झाली आहे ती पहिल्या दिवसापासून सोनाली माझ्यासोबत आहे आणि ती ही जर्नी माझ्यासोबत बघत आहे. आणि आय एम रिअली प्राऊड की अजून जेवढे वर्ष वाव डिलिव्हरी टचवूड चालू राहील तेवढे वर्ष आय एम शुअर की सोनाली आपल्यासोबत राहीलच. आणि हिचा खूप मोठा वाटा आहे इक्वली वाव डिलिव्हरी साठी ग्रो होण्यासाठी. जे काही आपण टायअप्स असतात, म्हणजे मी फील्ड वर्क करत असेल तर ती सगळं बॅकएंड सांभाळते, मी जरी फेस असले तरी सगळं टायअप्स केल्यानंतरची जी प्रोसेस आहे ती पूर्णतः मॅनेज करते. कारण आज ती रिपोर्ट मला करते, पण ती एक इम्पॉर्टंट गोष्ट जी आहे की रायडर्सला सांभाळणं किंवा डिलिव्हरीज आउट करणं किंवा सकाळी ऑन डॉट म्हणजे 10 ते 10 सेलफोन ऑन असतोच आणि रात्री 10-11 पर्यंत आपले ऑपरेशन चालतात. सो रात्रीपर्यंत रायडर्सना चेक ठेवणं हे तेवढं सोपं नाही आहे. सो थँक्यू सोनाली, आज तू डेअरिंग केलीस फायनली आणि आज आपल्यासोबत आहेस. आणि थँक्यू तुझ्या 1 वर्षाच्या कॉन्ट्रीब्युशन साठी, वाव डिलिव्हरी साठी. असंच काम करत राहा, असंच पुढे जाऊयात एकत्र. आणि थँक्यू. तुला सुद्धा थँक्यू. मला एवढी चांगली ऑपॉर्च्युनिटी दिलीस म्हणून. ओके, वृषाली मोहितेंचा एक क्वेश्चन होता, एक सजेशन आहे त्यांचं की लवकरात लवकर अजून थोडं टाइम लवकर सुरू करूयात की फूड ऑर्डर काढी काय कधी कधी लवकर कधी हवं लवकर असेल. हवी असते. आपलं सो ऑफिस टायमिंग 10 आहे ना.
सो आता बेसिकली काय आहे की आमचं रात्री 11 पर्यंत असतं. सो आता मॅन्युअली आपण करतो आहोत म्हणून आम्हाला ते 10 वाजता स्टार्ट करावं लागतं. पण इन फ्युचर जेव्हा ऍप येईल आपला, तेव्हा आम्ही प्रयत्न करू लवकरात लवकर किंवा 24/7 जेवढा ऍप आपल्याला ओपन ठेवता येईल तेवढा आपण ठेवूयात. ओके. ओके, सो थँक्यू सो मच लाईव्ह येण्यासाठी, आणि व्ह्युअर्सना पण थँक्यू. असाच आशीर्वाद देत राहा.